चंद्रभागा डोळा देखील या तुकाराम महाराज पहिल्यांदा चंद्रभागेचा महिमा सांगतात. महाराजांनी सांगितलं एक चंद्रभागेचं डोळ्याने दर्शन घडलं की आपल्याला जगातली सगळी तीर्थ घडली असं पुण्य प्राप्त होतं. जगात किती तीर्थ आहे त्याचा विचार करताना शास्त्राने सांगितलं 3.5 कोटी तीर्थ जगात आहे. 3.5 कोटी तीर्थ. त्याचं गणित असं दिलं शास्त्राने. आपल्या अंगावरच्या रोमाची संख्या किती आहे, आपल्या अंगावर केस किती आहेत याचा विचार करा थोडासा. आपल्या अंगावर असणाऱ्या रोमाची संख्या शास्त्राने सांगितली 3.5 कोटी. 3.5 कोटी रोम आहेत आणि हे एक एक रोम एका एका छिद्रातून निर्माण झालेली आपल्याला बाहेर सापडतात. शरीरावर असलेली ही रोमाची मुळं असलेली छिद्र किती झाली, 3.5 कोटी. ही 3.5 कोटी छिद्र देवाने कशा प्रकारे निर्माण केले याचा विचार शास्त्राने असा सांगितला. जगात 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे. ज्याच्या ज्याच्याकडे जे जे पाप आहे ते पाप त्या त्या घरामध्ये जाऊन बसतं. एक एक छिद्र एका एका प्रकारच्या पापा करतात. सगळी छिद्र एखाद्याची भरलेली असते, एखाद्याची काही रिकामी असते, एवढाच बदल. ज्यानं जे जे पाप केलं ते त्या त्या घरामध्ये जाऊन राहणार आहे असा विचार आहे. म्हणजे काय झालं, रोमाची संख्या 3.5 कोटी, रोम मुळाची संख्या 3.5 कोटी. रोम मुळ 3.5 कोटी कशा करतात, 3.5 कोटी प्रकारच्या पापांना राहायला जागा म्हणून. आणि हे 3.5 कोटी प्रकारची जी पाप आहे प्रत्येक पापाच्या नाशाकरता एक एक तीर्थ देवाने निर्माण केलं. अशी 3.5 कोटी प्रकारच्या पापाच्या नाशाला 3.5 कोटी प्रकारची तीर्थ देवाने निर्माण केलेली आहेत. ही सगळी तीर्थ आपल्याला काही घडत नाही. आयुष्यामध्ये सगळ्या तीर्थाला जाता येत नाही. आयुष्य पुरत नाही, इच्छा होत नाही, ताकद पुरत नाही, तीर्थाचं ज्ञान असत नाही. कोणतं तीर्थ कुठे कशा पद्धतीचं आपल्याला ज्ञान व्हावं काही माहिती नसतं. मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती आपल्याला मिळाली पाहिजे, एकदम मिळाली पाहिजे. याच्याकरता शास्त्रानं सांगितलं समुद्राचं स्नान करा. सगळ्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती आहे. तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्र अवगाहनी. ज्ञानोबरे सांगतात समुद्रात एक स्नान केलं 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाचं फल आहे. पण त्या समुद्रापेक्षा चंद्रभागा मोठी आहे. कारण समुद्रात स्नान करावं लागतं तेव्हा 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाचं फल. पण चंद्रभागेमध्ये मात्र चंद्रभागा डोळा आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.